अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, आपल्या देवघरात जो कलश आपण भरून ठेवतो तर तो कलश आपण असाच शो म्हणून ठेवतो का किंवा सजावट म्हणून ठेवतो का? तर नाही, तो म्हणजे लक्ष्मी आणि नारायणाचं दिव्य स्वरूप असतं। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलश भरताना कोणते नियम पाळायचे, कोंब आलास तर शुभ की अशुभ आणि कलशाची योग्य सेवा कशी करावी व कलशाचं महत्त्व। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा। आपण बघतो ना, एका सेवकरीताईने जर कलश भरून ठेवला तर लगेच सगळ्या गल्लीमध्ये बाकी सगळे पण कलश भरतात। पण कलश का भरतो, त्याची गंमत कशी काय? तर कलशाचं महत्त्व, त्यातलं पाणी, तांदूळ, कोंब आल्यावर काय करायचं हे सगळं कोणालाच ठाऊक नसतं। फक्त समोरच्यानं भरला म्हणून आपण पण भरायचा, एवढीच सवय झाली आहे। पण खरं बघितलं तर कलश भरून ठेवण्यामागे एक मोठं धार्मिक आणि ऊर्जात्मक कारण देखील आहे। कलश म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी आणि विष्णू यांचं वास्तव्य। जेव्हा आपण कलश भरून ठेवतो तेव्हा त्या घरात सुख, शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास असतो। परंतु हे लक्षात ठेवा, कलश तेव्हाच शुभ असतो जेव्हा तो योग्य पद्धतीनं ठेवला जातो। कोण भरू शकतो कलश? ज्या घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही, स्वच्छता आणि संस्कार जपले जातात, अशा घरातच कलश स्थापन करावा। जर घरात नॉनव्हेज खातात तेच हात जर कलशाला लावले आणि त्याच पाण्याचा जर वापर करतात तर तो कलश निष्फळ होतो। म्हणून कलश स्थापन फक्त शुद्धतेने करावा। कलश कधी आणि कसा ठेवावा? कलश स्थापना पौर्णिमा, शुक्रवार किंवा मंगळवारी करावी। तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घेतला तरी पण चालेल। खाली तांदूळ ठेवावेत, त्यावर तो तांब्या ठेवावा। लोकर धाग्याने 3 किंवा 7 वेळा गुंडाळा, त्यात 1 रुपयांचं नाणं टाका आणि भरा। त्यावर स्वच्छ न तडलेला नारळ ठेवा। नारळावर पाण्याने स्वस्तिक काढा आणि लक्ष्मीनारायणाचा मंत्र म्हणा। पाणी व तांदूळ कधी बदलायचे? दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी कलशातील पाणी बदलायचं। तांदूळ मात्र प्रत्येक पौर्णिमेला बदलावे। पाणी बदलताना ते घरात शिंपडावं, तुळशीच्या झाडात टाकावं किंवा जवळच्या झाडाला घालावं। ते लक्ष्मीचं पवित्र जल आहे। कलशाची रोजची सेवा कशी करावी? रोज सकाळी आणि संध्याकाळी कलशासमोर दिवा लावा, धूप दाखवा, गंध, अक्षदा, फुलं अर्पण करा। तसेच रोज श्रीसूक्त, पुरुषसूक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणा। ही सेवा केल्याने घरात सुख आणि शांती नांदते। नारळाला कोंब आला तर काय करायचं? जर कलशातील नारळाला कोंब फुटला तर ते अत्यंत शुभ असतं। लक्ष्मीचा आणि नारायणाचा आशीर्वाद तुमच्या घरावर असतो। कोंब आलेला नारळ फेकू नका। आपल्या शेतात किंवा घराबाहेर तो नारळ लावून झाड तयार करा। त्या झाडाखाली विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचं वास्तव्य असतं। काय करू नये? अनेक जण देवघर फक्त सजावटीसाठी ठेवतात, पण ते चुकीचं आहे। देवघर ही आपल्या आत्म्याची तिजोरी असते, ती कोणालाही दाखवू नका। तसंच कलशातील पाणी, तांदूळ, पान, नारळ हे कधीही खराब होऊ देऊ नका, ते लक्ष्मीला अपमानासारखं असतं। कलशाची काळजी कशी घ्यावी? जशी काळजी आपण आपल्या मुलांची घेतो तशीच काळजी कलशाची घ्यावी। दर शुक्रवारी स्वच्छ फुलं, दर पौर्णिमेला नवं पाणी, तांदूळ, नेहमी शुद्ध मनानं पूजा। मनापासून सेवा केली की लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी स्थायिक होते। ही सेवा जर तुम्ही श्रद्धेने केली तर तुमच्या घरातून वाद, तणाव आणि दुर्भाग्य नाहीसं होतं। तर मित्रांनो, व्हिडिओ खूपच छोटा होता, पण मला वाटतं तुम्हाला ही माहिती समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा।